नमस्कार श्रोते हो, ऐकणार आहोत कथा जिव्हाळा. आईला ऑपरेशनसाठी आत नेलं तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती. आज पहाटे 5:30ला आई बाथरूमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. प्रसन्न आणि विशाखा तिला घेऊन करुणा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्सरे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले आणि तेही लगेचच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले आणि आता 9 वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला तसं प्रसन्न आणि विशाखा दोघांनी चहा घेतला. चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बॉसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं 3 दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरिवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई तिची लेक तिच्या माहेरी मालाडला जाणार होत्या आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, "अरे देवा, अगं आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री 103 होता, अजूनही तो उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन." यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात 8-15 दिवस. विशाखा मनात म्हणाली. अहो, राजू भाऊजींना फोन करायला हवा ना, तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा 2 नंबरचा भाऊ. प्रसन्न सगळ्यात धाकटा. करू सावकाश, ऑपरेशन झाल्यावर. तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील, 100 चौकशा करतील. असं कसं झालं, तुम्ही काळजी घ्यायला हवी होती, याव करा त्याव करा. तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरिवलीला, मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवण खाण इथेच मिळणार आहे. अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही, उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचाऱ्या येतात धावून मदतीला. मीरा, प्रसन्नची बहीण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू सासरे दोघंही 80च्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोचच वाटायचा. असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले. 5-6 दिवस तरी आईला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये 2 पेशंट असणार होते.
आईला रूममध्ये ठेवून वॉर्डबॉय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या कॉटवर एक साधारण 60च्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता, पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलमध्ये नजर वळवली. सईचा फोन आला होता. मी येऊ का आजीजवळ बसायला? उद्या लग्नाला कसं जायचं आपण? या विचारानं थोडी नाराजही झाली होती ती. पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून मागवून ठेवायलाही सांगितली होती. मग तिनं प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचा आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती. विशाखा सासूबाईंच्या कॉट जवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. जिव्हाळाच्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. अगं, सुधाताईंचं सुप्रभात आलं नाही ग्रुपवर, म्हणून मीच फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन? हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून 1-1.5 तासांनी त्या शुद्धीवर येतील असं म्हणाले डॉक्टर. बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाजीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी. आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे 2 दिवसांसाठी. रात्री माटे वहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल ऑफिसला जाता जाता. मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच. असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा. जिव्हाळा हा खरं तर सासऱ्यांच्या पेन्शनर्सचा मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या 15 जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती मदत करायचे. कुणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी. मग ते आर्थिक मदत असो, सोबत करण्याची असो किंवा इतर कोणतीही. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ प्रसंग काही सांगून येत नाही, पण अडचणींवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता. सासऱ्यांनंतर सासूबाई आता त्या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी सुप्रभातचा मेसेज टाकला म्हणजे ऑल इज वेल असं समजायचं. इतर वेळी फोन मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं सुना देखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.
आता मात्र विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता विशाखा निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. खरोखरच रसिक श्रोते हो, आपल्याला बऱ्याच वेळा असे अनुभव येतात आणि मग हीच आपली नातलग नसलेली पण अगदी जवळची जिव्हाळ्याची असलेली ही माणसं आपल्या मदतीला अनेक वेळा धावून येतात. तेव्हा या जिव्हाळ्याच्या माणसांना, मग ते आपले शेजारी असोत, आपली मित्रमंडळी असो किंवा आपला असा एखादा छानसा ग्रुप असो, जिव्हाळा, यांना जपूयात. कशी वाटली कथा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.